चायनीज विवेक सेम पिंच यार. येतो असा नाही येतो, असा अजिबात नाही येतो. तो त्या दिवशी त्याने चिकन बनवून आणलं होतं, जे खूप कमाल बनवून आणलं होतं. लग्नानंतर होईलच प्रेम, म्हणजे लग्नाच्या किती गोष्टी आहेत तुमच्याकडे है ना. सो आता मी ही और शी हे सेगमेंट आपण तुमच्या पेअर्ससोबत केलं आहे, पण तुमच्या दोघांसोबत केलं नाही आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता हे आम्हाला माहीत नाही ऑफ कॅमेरा. सो मी काही प्रश्न विचारेन एकमेकांबद्दलचे सांगायचे, ठीक आहे. फेवरेट फूड ऑल टाईम क्रेव्ह होतं. चायनीज विवेक सेम पिंच यार. डेंजर चायनीज. हो विजयला हे खूप आवडतं आपलं चिकन आणि मटन. हा मटन नाही, मटन कुठं खातो मग चिकन आणि त्याच्या आईच्या हातचं सुकट. हा काय बनवते. बरं, कोणत्या गोष्टीचा राग पटकन येतो म्हणजे टॉलरेट नाही करू शकत बिलकुल? पण हा बऱ्याच गोष्टी आहेत तो टॉलरेट नाही करू शकत. तो ना थोडा पटकन राग येणार आहे तो, ते कळतं. आणि सीन चालू असताना इकडे तिकडे कोणी हलायचं नाही, ते हल्लं की मग त्याचं डोकं फिरतं. सो या गोष्टीचा त्याला एक राग आहे. आणि उलटं बोललेलं त्याला चालत नाही, म्हणजे कुणी जरा टोन चुकला की हा मग बोलतो. किती शांत असं सौम्य दिसतो ना, म्हणजे काहीच त्याला टेम्पर नाही येतो, असा नाही येतो, असा अजिबात नाही येतो. विजय पेशन्स आहेत त्याच्याकडे, म्हणजे तो असं पटकन रिॲक्ट नाही होत, विचार करून रिॲक्ट होतो. खूपच हाय टाईम आला, खूपच हे झालं तरच तो रिॲक्ट होतो. अदरवाईज तसा पटकन रिॲक्ट नाही होत, विचार करून झाल्यावर. आणि एक मुलगी झाल्यावर ते होतं. हा नाही तो ना एक काय म्हणतात, जन्मदिवस, जन्मतारीख आणि तुम्ही काय ग्रहात तुमचा जन्म झालाय हे त्याला फार मूल्यांक फार असतो. आता माझा 4 आहे, ह्याचा 7 आहे. आम्ही राहू केतू त्यामुळं आमचं जमतं. सो असा तो भाग आहे. तो स्वभावाचा भाग नाही म्हणता येणार. नाही, काही चुकीचं घडत असेल तर डेफिनेटली मग तो राग कोणालाही येतो, पण अदरवाईज तो पेशन्स, म्हणजे त्याच्याकडे पेशन्स आहेत, माझ्याकडे नाही आहेत. मी जसं तो म्हणाला ना की समोरचा जर पोलाईट असेल किंवा असेल तर मी त्याच्या पायाशी जाईन, पण समोरच्याचा जरा जरी टोन चुकला तर मग तो माझा राग ती 5 मिनिटं जी असतात ती खूप क्रुशियल असतात माझ्यासाठी आणि समोरच्यासाठी. फेवरेट डेस्टिनेशन कोणतं आहे, हॉलिडे डेस्टिनेशन? कधी बोलण्यात वगैरे आलं असेल तर? असं बोलण्यात नाही आलं आहे आमच्या कधी, खरं तर हे डिस्कस नाही झालं आहे कधीच. असं कधीच डिस्कस नाही झालं आहे आमच्या, टू बी व्हेरी फ्रँक. पण मग असं फिरायला वगैरे गेलं तर आम्ही पण, म्हणजे आता सिरियल सुरू असतानाही असं तो कुठेतरी फिरायला गेला किंवा मी कुठेतरी लांब फिरायला गेलो असंही झालं नाही. मध्ये फक्त तो बायकोला घेऊन जाऊन त्याने सगळं आपलं देवदर्शन वगैरे करून आला, तो तेवढंच एक झालं होतं. डेस्टिनेशन नाही, त्याला मित्रांबरोबर जायला आवडतं. तो मित्रांसाठी वेळ काढतो आणि तो मध्ये देवदर्शनाला मित्रांसोबत जाऊन आला. असं फिरणं तुला एवढं काही नाही आहे ना. फिरण्याचं आहे पण आपल्याला तेवढं ते हे होत नाही आहे, वेळ नाही होत आहे. बरं, काय तुम्ही स्वयंपाक करता दोघं आणि काय बेस्ट बनवतात? एक बेस्ट आता म्हणजे मी बनवतो की त्याने सांगायचं, तो त्या दिवशी त्याने चिकन बनवून आणलं होतं, जे खूप कमाल बनवून आणलं होतं. तो त्यांचा आधी केटरिंगचा बिझनेस होता, त्याला सगळं नॉलेज आहे. मेस होती. त्याला खूप नॉलेज आहे त्या स्वयंपाकाचं. म्हणजे आम्ही त्या कुठला तो शो आपल्या स्टारचा अमेय हे करत होता, शिटी वाजली तेव्हा ते आंबोळ्या काय बनवायचं होतं, शेंगुळे. तर मला हे माहितीच आहे, तर हे शेंगुळे कशाचं बनतं, काय बनतं, मग हे असं करायचं तसं त्याला सगळं माहिती होतं. तर त्याला नॉलेज आहे. विदर्भाचा पदार्थ आहे ना, नाशिकला वगैरे पण बनवला जातो. सो मला असं वाटतं की आता तुम्हाला सीनही करायचा आहे आणि गप्पा तर आपल्या संपणार नाहीत, कारण का प्रेक्षकांना तुमच्यासोबत गप्पा कितीही मला तरी कमीच वाटतात. बट थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट. मस्त ट्विस्ट येत आहेत, ते आम्ही एक्सायटेड आहोत बघायला. सो थँक्यू सो मच.
ऑल्सो प्रेक्षकांना थँक्स काय बोलायला आवडेल कारण की इतकं प्रेम देतात प्रत्येक गोष्टीवर आणि लालबागची जी वरात होती ती तर अजूनही गाजते, ते अजूनही रील्स व्हायरल होतात. हो नाही अरे काय आता काय अजून काय मागायचं प्रेक्षकांकडे, एवढं तर प्रेम देत आहेत, इतका शो हिट झालाय, सगळे रील्स व्हायरल होत आहेत, प्रोमोज व्हायरल होत आहेत, सगळं छान देत आहेत. मी तर म्हणेन असंच प्रेम करत राहा बस. हां सेम असंच आमच्यावर सदैव प्रेम करत राहा एवढीच अपेक्षा. थँक्यू गाईज, थँक्यू. थँक्यू.